मुंबई लोकलमध्ये दार लावण्याच्या किरकोळ कारणामुळे झालेला वाद एकाच्या हत्या करण्यापर्यंत गेला। काल रात्री पोलिसांनी आरोपीला पकडले। मंगळवारी रात्री जवळपास 11:15 वाजता चर्चगेट ते नालासोपारा दरम्यान लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लास डब्यात मुसळधार पाऊस सुरू होता। लोकल ट्रेनचा दरवाजा उघडावा की बंद करावा यावरून झालेल्या वादाचे रूपांतर 22 वर्षीय मयंक लोहार तरुणाला चाकूने मारहाण करत हत्या करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत घटनेच्या काही तासातच आरोपीला रोशन सुवर्णा याला अटक केली। तो मीरा भाईंदरचा रहिवासी होता। तो मुंबई विमानतळ कार्गो हबमध्ये बारकोड मेकर म्हणून काम करतो। रात्री कामावरून सुटल्यानंतर रोशन अंधेरी स्टेशनवरून चर्चगेट ते नालासोपारा लोकलच्या डब्यात चढला। त्या डब्यात मयंक लोहार पण होता। जोरदार पाऊस चालू असल्यामुळे डब्यात पाणी येत असल्यामुळे मयंकने रोशनला दार लावण्याचे सांगितले, पण रोशन ऐकत नव्हता। या दोघांत शाब्दिक भांडण झाले। त्यानंतर हे भांडण हत्या करण्यापर्यंत गेले। रोशनने त्याच्या बॅगेत असलेल्या चाकूने मयंकवर वार केले। यात त्याचा जागीच मृत्यू झाला। कुठेतरी कायद्याची लोकांच्या मनात भीती राहिलेली नाही। तुम्हाला काय वाटते या विषयावर कमेंटमध्ये नक्की सांगा।